ठेवलेले आहेत व त्याच्यामध्ये मॅन्डेटरी वेजेस आली, हे सगळं झालं म्हणून चीनची प्रचंड होतीये. पहिला आता एक सहज गंमत सांगतो. आम्ही शांघायमध्ये होतो आणि रात्री तिथल्या नॅनजिंग स्ट्रीटवर हिंडायला गेलो होतो. जवळजवळ 10 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा चीनला गेलो. त्या नॅनजिंग स्ट्रीटवरनं जाताना न्यूयॉर्कच्या जो सगळे ब्रॉडवेज आहेत किंवा लंडनचा ऑक्सफर्ड स्ट्रीट, रिजंट स्ट्रीट किंवा टोकियोचा गिंझा, इथे जेवढ्या विजेचा लखलखाट नाहीये त्याच्यापेक्षा दुप्पट लखलखाट आज 10 वर्षापूर्वी नॅनजिंग स्ट्रीटवर होता. ते काय अनिल आणि अश्विनी नेने आले म्हणून त्यांच्या स्वागतासाठी तो लखलखाट नव्हता. याचा अर्थ चीनकडे आज 10 वर्षापूर्वी केवढी प्रचंड इलेक्ट्रिसिटी होती की ते सहजासहजी असा खर्च करू शकत होते. तर ह्याच्यामुळे त्यांच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या फक्त अर्थव्यवस्था, मी फक्त आर्थिक विषय आत्ता बोलतोय पॉलिसीबद्दल, अर्थव्यवस्था आपली कशी सुधारेल आणि आपण जगातले नंबर 1 ची अर्थव्यवस्था कशी होऊ आणि कधी, चीनला भयंकर घाईला झालेली. मी नेहमी याची तुलना करतो. तुम्ही सगळ्यांनी गोष्ट ऐकली असेल, कासव आणखीन सशाची. आपण कासव आहोत, चीन ससा आहे. जरी चीन इतक्या वेगाने धावत असला तरी त्या गोष्टीतल्याप्रमाणे कासव शेवटी नक्की विजयी ठरणार आहे. आणि मला खात्री आहे, ते मी नंतर जर कुणी प्रश्न विचारला त्या ओघात सांगेन की आम्ही कसे विजयी ठरणार आहोत आणि चीनपेक्षा आपण नक्की कसे पुढे जाणार आहोत. पण आत्ताच्या घटकेला हे जे आहे ह्याच्यामध्ये एकतर आपण 20 वर्षांनी उशिरा सुरुवात केली. आजही आपलं अर्थकारण पूर्णपणे मोकळं नाहीये. चीननी पूर्णपणे मोकळी केलेली आणि ज्या गोष्टी चीनला प्युअर ऑथॉरिटेरियन रेजिम असल्यामुळे करता येतात त्या आपल्याला कधी करता येणार नाहीयेत. चांगलं का वाईट अगेन हा दुसरा चर्चेचा विषय. तर आम्ही फक्त आत्ता थोडीशी तुलना म्हणून एक दाखवतो काय आहे. हे जितके लेटेस्ट आकडे मला घेता येतील तेवढे सांगतोय. गेल्या वर्षीचं आपलं GDP म्हणजे ग्रोस डोमेस्टिक प्रॉडक्ट 1.846 ट्रिलियन म्हणजे 1,84,600 कोटी रुपये होतं. आणि त्याच वर्षामध्ये चीनचं GDP 7.301 ट्रिलियन, 7,30,000 एवढं त्यांचं GDP होतं. म्हणजे सरळ सरळ आपल्यापेक्षा 7 पटीने आज चीन पुढे आहे. आपला ग्रोथ रेट आहे होता म्हणजे 8.5%. यंदा कदाचित 7च्या आसपास असेल. चीनचा 10.3% आणि यंदा चीनचा रेट युनायटेड नेशन्स किंवा वर्ल्ड बँकेचा अंदाज आहे की यंदा चीनची ग्रोथ 11% होणार आहे. म्हणजे आपण परत जवळजवळ 4% मागे पडणार. मानशी उत्पन्न ज्याला पर कॅपिटा किंवा दरडोई उत्पन्न म्हणतात, आपलं आहे $1,527 आणि चीनचं आहे $4,380. म्हणजे परत आपल्यापेक्षा चौपटीने त्यांचं जास्त आहे. आपल्याकडे महागाई इन्फ्लेशन आहे 7.47%. आता येत आहे थोडं खाली. आणि चीनमध्ये 4.9%. म्हणजे $1 जर खर्च केला तर चीनमध्ये आपल्यापेक्षा जवळजवळ दुप्पट वस्तू येतात. आणि सगळ्यात जे गांभीर्याची गोष्ट आहे की ज्याच्याकडे राज्यकर्त्यांनी खरंच लक्ष द्यायला हवं ती म्हणजे पॉप्युलेशन बिलो पॉवर्टी लाईन. युनायटेड नेशन्सच्या व्याख्येप्रमाणे ज्यांचं रोजचं उत्पन्न $2 पेक्षा कमी आहे अशी जी पॉवर्टी लाईन आहे, 37% भारतीय जनता बिलो पॉवर्टी लाईन आहे आणि चीनी जनता फक्त 2.8%. बघा